नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ऋषीच्या मनात आता कमळीबद्दलच्या फिलिंग जाग्या झालेल्या आहेत. त्याला त्याला कमळी आवडू लागलेली आहे आणि तो कमळीला आता प्रेमाची कबुली कशा पद्धतीने देणार आहे, कशा पद्धतीने तो सरप्राईज तिला देणार आहे, प्रपोज करणार आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर नयनतारा, म्हणजे नयनताराला सुद्धा या गोष्टीची जेव्हा कल्पना दिली जाते तेव्हा नयनतारा सुद्धा कमळीचा सून म्हणून स्वीकार करणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे कामिनीला मात्र खूप राग आलेला असतो. कामिनीला ही गोष्ट काही केल्या पटत नसते. कारण तिला फक्त एवढंच वाटत असतं की या कमळीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. या कमळीमुळे वहिनीने माझ्या कानाखाली दिलेली आहे आणि हिच्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. खरं तर हे सगळं तिने कमळीच्या बाबतीत विचार करत असते. आता या कमळीबरोबर माझं युद्ध होणार आहे, मी तिला सोडणार नाही, एवढंच आता या कामिनीच्या डोक्यात सुरू असतं. इकडे कमळीच्या डोक्यात विचार सुरू असतात. कमळी म्हणत असते की काय घडतंय हे सगळं. कारण कमळीचा वाढदिवस साजरा केलेला असतो आणि कमळी मात्र खुश होती. पण आज कमळीला आबांची आणि आईची खूप आठवण येत असते. कारण आबा आणि आईला बोलणंच होत नाही आहे. तिचं फोन करायचा म्हणलं तरी फोन करणं होत नाही आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळं कमळीला खरं तर वाईट वाटत असतं. आज आबांनी मंदिरात अभिषेक केला असेल, त्याचबरोबर आबांनी एवढं सगळं छान केलं असेल, आईला सांगून प्रसाद बनवला असेल, अख्ख्या गावामध्ये सगळ्यांना प्रसाद वाटला असेल, एवढ्या सगळ्या गोष्टी आबांनी केलेल्या असतील, हे कमळीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कमळी मात्र ते सगळं बोलत असते. इकडे ऋषी मात्र कमळीचा वाढदिवस सेलिब्रेट केल्यापासून कमळीमध्ये अगदी गुंतून गेलेला आहे. ही गोष्ट साहेबाच्या चांगलीच लक्षात आलेली असते. साहेबा मात्र ऋषीबरोबर कंटिन्यू असतो, त्यामुळं साहेबाला ह्या गोष्टी चांगल्याच जाणवत असतात. ऋषी हा कमळीमय झालेला आहे हे आता साहेबाच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तर ऋषीला प्रत्येक वेळेस साहेबा चिडवत असतो आणि तेव्हा मात्र ऋषी अगदी गालातल्या गालात हसत काय असतो, लाजत काय असतो. आणि तेव्हा मात्र साहेबा ज्या पद्धतीने रिॲक्ट करत असतो ते पाहून ऋषीला मात्र खरं तर हसू येत असतं. कारण साहेबाला पण भारी वाटत असतं, कारण कमळी किती गुणी मुलगी आहे हे साहेबाला पण तेवढंच माहिती आहे. तर इकडे ऋषी म्हणत असतो की नाही साहेबा, तसं काही नाही आहे, तू उगीचच काहीतरी बोलत असतोस बघ, तू माझा मित्र आहे ना, म्हणून तुझं मी ऐकून घेतो. तेव्हा ऋषीला साहेबा म्हणत असतो की आता वेळ घालवू नकोस, आता एक महत्त्वाची गोष्ट कर, ते म्हणजे लवकरात लवकर तिला प्रपोज करून टाक. या गोष्टीला वेळ घालवू नको, जर वेळ गेला तर पुन्हा मग खूप अवघड होईल. पण आता ऋषीला टेन्शन आलेलं असतं, ते म्हणजे आईचं. आई काय म्हणेल, आई कमळीला ॲक्सेप्ट करेल का, आईच्या डोक्यात काय असेल, हे सगळे विचार ऋषीच्या डोक्यात सुरू असतात. तेव्हा मात्र साहेबा पुन्हा आठवण करून देतो की अरे ऋषी, तू विसरलायस का. आणि त्याचबरोबर आत्ता तर नयनतारा मॅडम आणि कमळी यांचं नातं हे व्यवस्थित झालेलं आहे, मग तू कशाला विचार करत आहे. इकडे अनिकाच्या डोक्यात मात्र आता विचार सुरूच आहेत. अनिकाला पुन्हा एकदा ऋषीला मिळवायचं आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल याची तयारी ती करत असते. इकडे कामिनीने तर आता कमळीला दमसुद्धा दिलेला आहे की तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत राहणार नाही, तुला क्षणाक्षणाला प्रत्येक श्वासाला या कामिनीचा चेहरा दिसला पाहिजे. कारण भल्या भल्यांची तोंड मी बंद केलेली आहेत आणि तू अशी कोण लागून गेलेली आहे, कारण तुझ्यामुळे वहिनीने माझ्या कानाखाली दिलेली आहे आणि तुझ्यामुळं माझ्यावर ही वेळ आलेली आहे, असं म्हणत इकडे कामिनीने कमळीला धमकीसुद्धा दिलेली असते. आणि आपण पाहिलेलं आहे की त्याची शिक्षा कामिनीला चांगलीच झालेली असते. परंतु कमळीला मात्र भीती वाटत असते की या कामिनी मॅडम कोणत्याही थराला जाऊ शकतात. ही गोष्ट मात्र कमळीला चांगलीच माहिती आहे. म्हणून कमळी थोडीशी घाबरलेली असते. परंतु जेव्हा मात्र ऋषी तिच्याबरोबर असतो, ऋषी तिला सांगत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि त्याचबरोबर तू कोणत्याही गोष्टीचा
विचार करू नको. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ऋषी आणि कमळी यांचं भेटणं बोलणं वाढत चाललेलं असतं आणि त्यामुळंच ऋषीला आता कमळीच्या मनात काय चालू आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं असतं. जर कमळी या गोष्टीसाठी तयार असेल तरच आपण पुढचं पाऊल उचलायचं हे ऋषी विचार करत असतो. त्यावेळेस निंगी आणि बंड्या या दोघांना सुद्धा कळलेलं असतं की ऋषी हा कमळीच्या प्रेमात पडलेला आहे. त्यामुळं ते दोघंसुद्धा ऋषीला चिडवत असतात आणि ऋषी मात्र ते खरं तर खूप मजेमध्ये घेत असतो आणि त्याला खूप छान वाटत असतं. कारण कमळीबद्दल त्याच्या मनातल्या फिलिंग आता वाढू लागलेल्या असतात. आणि इकडे निंगी तर म्हणत असते की ऋषी सर काळजी करू नका. अहो कमळीसुद्धा तुमच्या प्रेमातच पडलेली आहे. फक्त कमळीला समजायला थोडासा वेळ लागणार आहे असं निंगीने ऑलरेडी ऋषीला सांगितलेलं असतं. आता ऋषीच्या बाजूने ते सगळेच जण असतात. म्हणजे सायबा आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सायबासुद्धा ऋषीच्या बाजूने असतो. बंड्या, निंगी सगळ्यांना वाटत असतं कारण कमळीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं झालं पाहिजे एवढीच ऋषीची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळेजण ऋषीच्या मदतीला येत असतात. तर इकडे सायबा म्हणत असतो की काळजी करू नको. आपण असं काहीतरी करूया की ज्यामुळं कमळी ही तुझा स्वीकार करेल. अशा सगळ्या गोष्टी त्यांचे प्लॅनिंग चाललेले असतात. इकडे आता ऋषीला सुद्धा जाणवू लागलेलं असतं. कमळीच्या पण डोक्यात आता ऋषीबद्दल विचार येऊ लागलेले असतात आणि कमळीसुद्धा विचार करत असते की ऋषी सर खरंच खूप चांगले आहेत. कमळीलाही जाणवत असतं की जर ऋषी सर आपल्याबरोबर नसते तर आपण काय केलं असतं हा प्रश्न कमळी स्वतःला जेव्हा विचारत असते तेव्हा कमळीला सुद्धा त्या गोष्टी जाणवत असतात. आज ऋषी सरांमुळं या शहरात राहणं आपल्यासाठी किती सोपं झालेलं आहे असं कमळी निंगीला सांगत असते. निंगी म्हणत असते हो ना गं कमळी. आणि मग खरंच ऋषी सर खूप चांगले आहेत असं ती सांगत असते. इकडे कॉलेजमध्ये एकदा असं होतं की ऋषीच्या बाजूला बऱ्याच मुली गोळा झालेल्या असतात आणि सायबा त्याचबरोबर निंगी, बंड्या, कमळी तिथेच असतात. आणि मग जेव्हा सायबा म्हणतो की ह्या ऋषीचं काय चाललेलं असतं, एवढ्या मुलींच्या घोळक्यात का राहत असतो हा हा जेव्हा सायबा प्रश्न विचारतो तेव्हा कमळी म्हणते हो ना, काय गरज असते ऋषी सरांना एवढ्या सगळ्या मुलींच्या घोळक्यात राहायची आणि प्रत्येक वेळेस ते त्या मुलींच्या घोळक्यातच असतात असं कमळी रागानेच बोलत असते. म्हणजेच कमळीच्या मनात ऋषीबद्दल काहीतरी आहे हे सायबाला कळलेलं असतं. आणि त्याचबरोबर सायबा म्हणतो की जा ना मग सांग जा ऋषीला तू, कारण तो बघितलं ना प्रत्येक वेळेस असाच असतो. तेव्हा मात्र कमळी म्हणते की हो आणि कमळी ऋषी सरांकडे जाते. तिच्या लाडक्या ऋषी सरांकडे जाते आणि म्हणू लागते की ऋषी सर हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा ऋषी सरांना ती म्हणते की ऋषी सर एवढ्या सगळ्या अशा मुलींमध्ये तुम्ही नका थांबत जाऊ. ऋषी म्हणतो का, काय झालं. तेव्हा कमळी म्हणत असते की नाही तसं काही नाही आहे, पण मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कमळीने आता स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि मग कमळी तिथे ऋषीकडे येते आणि ऋषीला बोलू लागते. तेव्हा मात्र ऋषी म्हणत असतो की ठीक आहे. आता कमळीचा तो ऐकतो आणि त्याला एकच गोष्ट कळलेली असते ती म्हणजे की ऋषी जो आहे तो तिच्या जणू काही प्रेमात आहे हे त्याला कळलेलं असतं आणि तिलाही कळलेलं असतं. आता ऋषीचं आणि त्याचबरोबर कमळीचं म्हणजे कमळीचं ऋषीच्या इकडे येणं जाणं वाढलेलं असतं आणि त्याचबरोबर कमळीबरोबर ऋषीसुद्धा तिथे असतो आणि नयनताराला सुद्धा आता कमळीचं वागणं पटू लागलेलं असतं. नयनताराच्या मनातले सगळे गैरसमज दूर झालेले असतात आणि कमळीवरती ती जाम फिदा झालेली असते. मग एक दिवस आता ऋषी प्लॅनिंग करतो की आता बास, आता माझ्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या मला कमळीला सांगाव्याच लागणार आहेत. म्हणून ऋषीने प्लॅनिंग केलेलं असतं. एका कॅफे बुक केलेला असतो आणि कमळीला तिथे घेऊन जायचं आणि आपण कमळीला प्रपोज करायचं हे ऋषीने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी त्याने सगळीही तयारी केलेली असते. त्याचबरोबर त्याला जे वाटत आहे त्या सगळ्या गोष्टी कमळीला ज्या आवडतात आहेत त्या पद्धतीने प्रपोज करायचं ऋषीने ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र ऋषी कमळीला घेऊन कॅफेमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर कमळीला तो सांगू लागतो की मी तुला माझी बायको म्हणून मागणी घालत आहे. माझ्याशी लग्न करशील का. मला बाकीच्या मुलांसारखा तुझ्याबरोबर टाईमपास करायचा नाही, तर मी तुझ्या विचारांनी प्रेरित आहे, मी तुझ्या विचारांच्या प्रेमात पडलेलो आहे. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र
कमळीला तर धक्काच बसलेला असतो. कमळी म्हणत असते, ऋषी सरांनी हे काय केलंय? कमळी तर फिदाच झालेली असते, कारण आजपर्यंत तिनं बरीच लोकं पाहिलेली असतात, जी रंग, रूप, पैसा पाहून प्रेम करणारे असतात. पण आज ऋषी सरांनी जे केलेलं असतं, ते पाहून कमळी म्हणत असते, की बरोबर आहे. खरंच तुम्ही ना जगात भारी आहात. हा जो कमळीचा डायलॉग असतो, तो तिने मारलेला असतो आणि ऋषीला सांगितलेलं असतं, की ऋषी सर, मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करते आणि दोघंही एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात. तोपर्यंत इकडे अन्नपूर्णाला या गोष्टीची जरा खबरबात लागलेली असते. अन्नपूर्णासुद्धा खुश असते आणि मग ऋषी कमळीला घेऊन घरी येतो आणि नयनताराला सांगू लागतो, की आई, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आणि जेव्हा ऋषी नयनताराला हे सगळं सांगतो, तेव्हा नयनतारा पाहतच राहते. आता नयनताराच्या मनातले कमळीबद्दलचे गैरसमज तर दूर झालेले आहेत, पण नयनतारा कमळीचा कसा स्वीकार करेल? नक्की नयनतारा ह्या लग्नाला परवानगी देईल का? का तिचं रेप्युटेशन वगैरे मध्ये येईल? हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.